रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला DN साबळे, स्वागत प्रॉपर्टी। आज मी परत मानपाडा लोकेशनलाच महावीर स्क्वेअर नावाच्या कॉम्प्लेक्समध्ये आपण आलेलो आहोत आणि साधारणतः एक टॉप फ्लोअरवरती फ्लॅट आपण बघतो। टॉप इन द सेंस 25 फ्लोअर असंच धरा। अशाच पद्धतीचा हा एक ईस्ट वेस्ट असणार, म्हणजे आतमध्ये येताना ईस्ट आणि बाहेर जाताना वेस्ट असणारा विथ बाल्कनी आणि अशा पद्धतीचा खूप सुंदर असा फ्लॅट मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय। आता ह्या फ्लॅटचं लेआउट कसं आहे, फ्लॅटची एंट्री काय आहे, त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला नक्की कळवतो। ज्यावेळेला आपण हा 2 BHK फ्लॅट विकत घेण्याचा विचार करणार आहोत त्यावेळेला तर तुम्ही बघितलं तिकडे तुम्हाला सगळ्या एक ही लिफ्ट आहे, इकडे ह्या साईडला एक लिफ्ट आहे, परत तिकडे एक ती लिफ्ट आहे, अशा 3 लिफ्ट आहे। एवढी मोठी जागा आहे। 2 फ्लॅट जे आहेत त्या 2 फ्लॅटला मिळून तुम्हाला एवढा मोठं तुमच्या घरापुढे जागा असणार आहे, म्हणजे दरवाजे बाहेर। आणि ज्यावेळेला आपण आतमध्ये एंट्री करणार आहोत त्यावेळेला हे ईस्टमध्ये तुम्ही एंट्री करता आणि वेस्टमध्ये तुम्ही बाहेर येता आणि इमिडिएटली घरात आल्यानंतर तुमचं ह्या साईडला असणार हे डबल प्लॅटफॉर्मचं किचन आहे। जे किचन तुम्ही बघा सुसज्ज आणि मोठं आहे। आणि परत जर समजा किचनच्या आपण ह्या साईडला आलो तर ह्या साईडला आल्यानंतर तुम्ही जर बघू शकता इथे हे तुमचं ड्राय बाल्कनी स्पेस आहे, अधिक तुमचं ह्या ठिकाणी पार्किंग, तुमच्या गाड्या पार्किंग। आणि जे समोर तुम्हाला आता काम दिसते ते ठाणे टू बोरिवली टनलसाठी हे लोक खडक कितीपर्यंत खाली आहे ते शोधायचं काम चाललेलं आहे। म्हणजे थोडक्यात मला हे सांगायचं आहे की इथे तुमचं ठाणे टू बोरिवली असणारा टनल जो आहे तो इथेच असणार आहे, कारण की हे निळकंठ वुड्स बंगलोर वगैरे तुम्ही बघितलं। हा आपण अंडर कन्स्ट्रक्शन असताना फ्लॅट तसा काढला होता, पण आता आज आपण फ्लॅट काढण्यापाठीमागे हे कारण होतं की ह्या बिल्डिंगची इथे OC आलेली आहे, आपल्याकडे इथे फ्लॅट सेलसाठी पण उपलब्ध आहेत। म्हणूनच मी हा फ्लॅट परत रेडी टू मूव्ह अनयूज अनटच फ्लॅट म्हणून त्या हिशोबाने आपण हा आता फ्लॅट काढतोय। ॲक्च्युली हे बघा, हे तुमचं हॉल आहे। हॉल जर बघितलं तर तुम्हाला प्रशस्त आणि खूप मोठा तुम्हाला हॉल ह्या 2 BHK मध्ये मिळतो। ह्या 2 BHKचा जर आपण कार्पेटचा विचार केला तर 774 मग 774 कार्पेट असणारा हा फ्लॅट असणार आहे। आणि त्याच्यात तुम्हाला एक साधारणतः चांगली बैठक म्हणजे बसण्यापुरती बाल्कनी सुद्धा ह्या फ्लॅटमध्ये आहे, प्रॉपर बाल्कनी आहे। तुम्ही जर बघितलं तर इथे सगळ्या बेडरूमला बाल्कनी, हॉलला बाल्कनी, अशा पद्धतीच्या ह्या सगळ्या बाल्कनी तुम्हाला इथे मिळतील। विशेष म्हणजे ज्यावेळेला तुम्ही ह्या साईडला बघणार आहात तुमच्या बाल्कनीमध्ये उभं राहून तर त्यावेळेला इथं तुम्ही टिकोजिनीवाडी रिसॉर्टचं एक रिसॉर्ट आहे आणि हे नॉन डेव्हलपमेंट झोनमध्ये असल्या कारणाने इथं काय डेव्हलपमेंट होणार नाही, पण हे असं तुम्हाला हिरवळ जी तुमची आहे ही तुमची हिरवळ कायमची तुम्हाला ह्या साईडने दिसणार आहे। कॉम्प्लेक्सच्या खाली आणि त्या पलीकडल्या बिल्डिंग आणि मधल्या बिल्डिंगच्या मध्ये जो गॅप आहे, हा जो रोड आहे, हा रोड तुमचा उपवन लेक आहे, त्या उपवन लेकला टच करेल आणि उपवन लेकवरनं तुमचा ठाणे बोरिवली टनल आहे त्याला हा टच करणारा रोड हा होईलच। अशा पद्धतीचं ह्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी इकडे आहेत। आणि ज्यावेळेला आपण आपलं हा तुमचा थोडासा डायनिंग एरिया तुम्ही इथे पकडू शकता। आणि मग इथे आल्यानंतर तुमचं ह्या साईडला आलं तर कॉमन वॉशरूम आहे, बाथरूम आहे। आणि कॉमन वॉशरूममधनं ज्या वेळेला आपण इकडे ह्या ड्राय बाल्कनीमध्ये येणार आहोत तर त्या ड्राय बाल्कनीमध्ये पण तुमचं ह्या साईडला जर बघितलं तर येऊरचा डोंगर तुम्हाला ग्रीन हिरवागार तुम्हाला डोंगर ह्या तुमच्या ड्राय बाल्कनीमधनं पण दिसतो। तर त्याच्यानंतर ज्या वेळेला आपण बाहेर निघणार आहोत, बाहेर निघाल्यानंतर आपण जर बघितलं तर समोरच जर गेलं तर तुमचं इथं परत हे कॉमन बेडरूम आहे आणि कॉमन बेडरूम चांगल्या साईजमधलं ह्या अशा पद्धतीचं कॉमन बेडरूम। आणि त्याच्या साईडला परत तुम्हाला ह्या साईडला जी आहे ती प्रॉपर तुमच्या कॉमन बेडरूमची बाल्कनी आहे। आणि बाल्कनीमध्ये उभं राहिल्यानंतर एक तर तुम्हाला निळकंठ वुड्स हे जे बंगलो आहेत, निळकंठ वुड्सचे बंगलो दिसतात, बोरिवली ठाणे टनल दिसतं। अधिक जर तुम्ही ह्या साईडला आपण नजर फिरवली तर इकडे तुम्हाला परत काही येऊर, अधिक हे जे नॉन डेव्हलपमेंट झोन असणार येऊर हे टिकोजिनीवाडी रिसॉर्ट आहे, हे रिसॉर्टचं ह्या साईडचं तुम्हाला वॉटर समजा ते खेळण्याचे वगैरे सगळे प्रकार तुम्हाला ह्या साईडनं दिसतात। आणि मग तुमच्या ह्या कॉमन बेडरूममधनं आपण बाहेर आल्यानंतर आपलं शेवटचं एक बेडरूम शिल्लक राहतं, तर ते मास्टर बेडरूम तुम्ही ह्या साईडला आलात तर तुम्हाला इमिडिएटली याचं असणारं हे प्रशस्त असतं तुमचं बाथरूम असणार आहे। बाथरूम पण चांगल्या पद्धतीने केलं, दामजी शामजीचं कन्स्ट्रक्शन आहे आणि त्या पद्धतीनं ह्यांनी ते बनवलेलं आहे। आणि बेडरूममध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला ह्या साईडला मोठी अशी वॉर्डरोबसाठी जागा पण दिलेली आहे। ही वॉर्डरोबची जागा आणि एका साईडला मग तुमचं बेड वगैरे ते सगळं सेट होऊ शकतं। आणि त्याच्यानंतर परत प्रॉपर वापरात येईल अशी बाल्कनी पण ह्या बेडरूममध्ये तुम्हाला आहे। याचा जर तुम्ही व्ह्यू बघितला तर तुम्हाला फक्त ह्याच्यातला हा टिकोजिनीवाडी रिसॉर्टचा व्ह्यू मात्र तुम्हाला ग्रीन इकडे लाभतो। त्याच्यानंतर मग इथे थोडंसं मध्ये बिल्डिंग होणार तर नाही आहे, पण समोर जर तुम्ही बघितलं तर मग तुमचं हे मानपाडा वगैरे हे सगळ्या गोष्टी दिसतो। ठाणा स्टेशनपासून 6.5 ते 7 किलोमीटर अंतरावरती हे घर असणार आहे। पण आता ह्याची जी कॉस्ट आपल्याला सांगण्यात आलेली आहे 1,49,00,000 ऑल इन्क्लुजिव्ह, इन्क्लुडिंग स्टॅम्प ड्युटी, रेशन, फ्लॅट कॉस्ट, पार्किंग सगळं आलं त्याच्यामध्ये।
पण समजा जर तुम्हाला असं वाटतं की व्हिडिओ बघितला आहे, आवडला आहे आणि मग त्याच्यानंतर जर तुम्हाला बघण्याची इच्छा झाली किंवा मग बसण्याची इच्छा झाली तर मग आपण त्यात काय ना काय करायचा प्रयत्न नक्की करू शकतो. हा फ्लॅट निसर्गरम्य वातावरणात आहे. थोडं सध्या तुम्हाला आज यायला जायला थोडंसं वाटेल की थोडंसं लांब वाटते, पण भविष्यात जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या डेव्हलपमेंट होतील त्यावेळेला मात्र हा फ्लॅट चांगल्या पद्धतीचा होऊ शकतो. आणि जास्त बिल्डिंग्स नाही, ए विंग आणि बी विंग असे 2च टावर आहेत, त्याच्यामुळे तामझाम जास्त नाही. स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम सगळ्या गोष्टी आहेत. अशा पद्धतीचा हा 774 कार्पेटचा फ्लॅट मी तुम्हाला दाखवला आहे. मी नेहमी एक प्रयत्न करतो की तुमच्यापर्यंत माझ्याकडनं चांगलं आहे ते जाऊ दे, वाईट आहे ते माझ्याकडेच राहू दे. माझी खूप मनापासून तळमळ आहे की मी जे काम करतो ते तुमच्यापर्यंत चांगल्या पद्धतीनेच पोहोचू दे. माझ्यामुळे तुमचं पुढं नुकसान होणार नाही याची मी पुरेपूर काळजी घेण्याचा प्रयत्न नक्की करतो आहे. कळत नकळत माझ्याकडनं जर काही तुमच्याकडे चुकीचं इन्फॉर्मेशन जात असेल तर ते पण तुम्ही समजून घ्या, कारण मी पण एक मनुष्य आहे. सगळ्यांच्या हातून तर चुका होतात, माझ्याकडनं बी चुका होत असतील, पण त्या सगळ्या चुका माझ्या तुम्ही पदरात घ्या. तुर्तास थांबतो. रामकृष्ण हरी.